रोज रोज त्याच पद्धतीने बनवलेली भाजी पाहून आणि खाऊन घरचे सुद्धा नाक मुरडतायत का? मग आता बनवूया मस्त झणझणीत तर्रीदार गावरान पद्धतीने बनवलेलं हे अंड्याचं कालवण. मस्त भाकरीत चुरून खायची, ताव मारायचा किंवा गरमागरम भातासोबत सुद्धा खाऊ शकता. पण त्याआधी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं, मुठभर हिरवी कोथिंबीर, एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आज आपण वाटण तयार करण्यासाठी जे साहित्य वापरतोय त्यातलं कोणतंही साहित्य भाजून घ्यायचं नाही, आहे असं वापरायचं आहे. माहीत आहे ना, काही तामझाम न करता बनवायचं आहे. त्यामुळे अगदी झटपट बनून तयार होते आणि तुम्ही पाहताय ना, मसाला भाजून घ्यायची कटकट नाही किंवा काही नाही, डायरेक्ट वाटून घ्यायचा. अर्धा चमचा यामध्ये जिरे घालायचे आणि आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान असं वाटण तयार करून घ्यायचं. तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतले. छान असं वाटण तयार झाले. आता आपण मस्त झणझणीत गावरान पद्धतीचं अंड्याचं कालवण बनवूया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 3 पळी तेल घालायचं किंवा 3 मोठे चमचे इतकं तेल घालायचं. आता नॉनव्हेज रेसिपी आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त पाहिजेच, हो की नाही. तेल गरम झालं की आता यामध्ये जो मसाला आपण तयार केला आहे तो घालायचा आणि आता मध्यम आचेवर या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि वाटणाला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि हो, यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत, त्यामुळे रस्सा छान घट्टसर होतो आणि रश्श्याला चवही येते. तो म्हणजे इथे मी मसाला पहा तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे. आता यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं. बेसन पिठामुळे ग्रेव्हीला दाटसरपणा येतो, त्यासोबतच रश्श्याची चवसुद्धा वाढते. बेसन पीठ घातल्यानंतर आता मसाल्यासोबत मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा बेसन पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा, बेसन पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतले. आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय. आता हे सर्व मसाले यामध्ये घालायचे. थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे मसाले मिक्स करून आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. लाल मिरची पावडर घातल्यामुळे काय होतं, रश्श्याला रंग खूप छान येतो, तर्रीसुद्धा छान येते. तर इथे पहा, पाणी घालून सर्व मसाला मी छान एकसारखा मिक्स करून घेतलाय. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, कढईवर झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं आता मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून होतोय. तोपर्यंत इथे मी 5 अंडी शिजवून घेतली आहेत. आता अशा पद्धतीने या अंड्यांना कट मारायचे, म्हणजे आपण जो रस्सा म्हणजे कालवण बनवणार आहे ते सुद्धा अगदी आतपर्यंत मुरतं आणि अंड्यांची चवही वाढते. तर इथे पहा, या पद्धतीने आता सर्व अंड्यांना आपण कट मारून घेऊयात. तर इथे पहा, सर्व अंड्यांना जसं मी तुम्हाला दाखवलं होतं त्याप्रमाणे कट मारून घेतले आहेत. अंड्यांना कट मारून होईपर्यंत जो मसाला आपण शिजवायला ठेवला होता तो सुद्धा अगदी छान तेल सुटेपर्यंत शिजला आहे. तुम्ही याच्यावरती तेल पाहू शकता किती छान सुटला आहे. आता एकदा मसाला खालून आपण एकसारखा मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही मसाल्याची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता. त्याचप्रमाणे मसाल्याला शाईन किती छान आली आहे ते सुद्धा पाहू शकता. तर इथे मसाला खालून एकदा मी एकसारखा मिक्स करून घेतला आहे. आता यामध्ये पाणी घालायचं. आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पद्धतीनेच दाटसर ही ग्रेव्ही ठेवून यामध्ये अंडी घालू शकता. पण मला मस्त भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी गावरान पद्धतीचा रस्सा बनवायचा आहे, त्यामुळे मी यामध्ये 1.5 ग्लास इतकं पाणी घातले. पाणी घातल्यानंतर आता सर्व मसाला एकदा पाण्यासोबत एकसारखा मिक्स करून तुम्हाला या रश्श्याची म्हणजे कालवणाची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पाणी घातल्यानंतर सर्व मसाला पाण्यासोबत मिक्स करून घेतला. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि मोठ्या आचेवर याला एक उकळी काढायची. तर इथे पहा, मोठ्या आचेवर मी या रश्श्याला म्हणजे कालवणाला उकळी काढून घेतली आहे. पुन्हा एकदा हे कालवण आपण मिक्स करून घेऊयात. त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा.
गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केला की आता यामध्ये जे आपण 5 अंडी शिजवून कट मारून घेतली होती ती शिजवून घेतलेली सर्व अंडी यामध्ये घालायची। त्यानंतर काय करायचं, जे कालवण आहे ते थोडं थोडं या अंड्यांवरती घालायचं, म्हणजे अंडे आपण कट करून घेतले आहेत ना त्यामध्ये रस्सासुद्धा अगदी छान मुरेल। सर्व अंड्यांवरती अशा पद्धतीने कालवण घातलं की आता मंद आचेवरतीच एक 7 ते 8 मिनटं हे अंड्याचं कालवण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे पहा, एक 7 ते 8 मिनटं मंद आचेवर हे अंड्याचं कालवण मी छान असं शिजवून घेतलं आहे। तुम्ही या कालवणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। जर तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल। त्यासोबतच तुम्ही तर्रीसुद्धा पाहू शकता काय सुंदर आली आहे। आता गॅस बंद करायचा, यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातल्यानंतर एकदा मिक्स करायची आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत सर्व करायची। चपातीसोबतसुद्धा हे अंड्याचं कालवण अप्रतिम लागतं, एकदा नक्की बनवून पहा। तर इथे ताटामध्ये सर्व करताना सुद्धा तुम्ही पाहू शकता कालवणाची कन्सिस्टन्सी कशी आहे। पुन्हा सांगते, जर तुम्हाला कालवण घट्टसर वाटत असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये पाणी वाढवून एकदा उकळी काढून घेऊ शकता। मिठाचं प्रमाणसुद्धा त्याचवेळी चेक करून घ्या। आता मस्त तयार झालेलं झणझणीत हे अंड्याचं कालवण आपण सर्व करूया। तर तुम्ही पाहिलं ना, जास्त तामझाम नाही, जास्त झंझट नाही, मसाले भाजून घ्यायचे नाहीत, पटकन मसाल्याचं वाटण तयार करायचं आणि हे झणझणीत असं अंड्याचं कालवण बनवून घ्यायचं। बनवायला रेसिपी जितकी सोपी आहे ना, चवीला कितीतरी पटीने त्याहीपेक्षा अप्रतिम लागते। त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्याचप्रमाणे तुम्ही बनवलेल्या रेसिपीचे फोटो जर मला शेअर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझी इंस्टाग्राम ID दिली आहे, तिथे तुम्ही हे फोटोज शेअर करू शकता। आणि आणखी तुम्हाला अशाच साध्या सोप्या रेसिपीज पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।